वेलकम अपनी एरा स्टडी। 7 चॅप्टर सिमेट्री। सिमेट्री म्हणजे काय? मराठीमध्ये समानता। समानता म्हणजे काय? तर एखादी गोष्ट सारखी दिसणे त्यालाच म्हणतात समानता। क्लास आहे 6वी म्हणजे 6 क्लास। प्रॅक्टिस सेट आहे 20। फर्स्ट वाला क्वेश्चन आहे, draw the axis of a symmetry of each of the figure below. Which of them has more than one axis of a symmetry? म्हणजे तुम्हाला खाली जे आकृती दाखवल्या आहेत त्यापैकी तुम्ही सिमेट्री दाखवण्यासाठी त्या आकृत्यांचे भाग करा आणि अशा आकृत्या सांगा की त्याचे मोर दॅन वन सिमेट्री म्हणजे एक भागापेक्षा जास्त सारखे भाग होत आहेत। अशा आकृत्या तुम्ही खाली आन्सर मध्ये सांगा। पहिलं काय आहे, हे जे दिलेलं आहे ना ह्याचे आपल्याला भाग करायचे सेम टू सेम। आपण ह्या टोकामधनं जर भाग केले तर मग काय होते, 2 सेम टू सेम भाग होतात ह्याचे। हा एक झाला सिमेट्रिकल भाग। आता हे दोन्ही सेम टू सेम आहेत की नाही? हो सेम टू सेम आहेत। जर आपण मधनं एक रेष वळली तर हा पण एक सेम टू सेम भाग येईल आणि हा पण एक येईल। तुम्ही तुमच्या मनाने करायची तर भाग असेच यावं असं पण काय नवस नाहीये। तुमच्या मनाने बरोबर तुमचं जसं डोकं चालन तसं केलं तरी चालेल। ह्याचे किती झालेले आहेत? 2 सिमेट्रिकल भाग झालेले आहेत। 2 सिमेट्रिकल ॲक्सिस। ॲक्सिस म्हणजे काय तर रेषा। आता ह्याचे त्रिकोणाचे किती होतात? त्रिकोणाचे आपण प्रत्येक कोणातनं रेष मारू शकतो याला। म्हणजे हे इथनं एक मारली का, हे 2 झाले सेम टू सेम भाग। आता शिक 2 सिमेट्री मारल्या आपण त्याला। परत हे झाले 4 झाले। आता हा भाग आणि हा भाग सेम टू सेम आहे, हा भाग आणि हा भाग सेम टू सेम आहे। आता हे 2 भाग सेम येतं, हे 2 भाग सेम येतं आणि हे 2 भाग सेम टू सेम येतं। आता त्रिकोणाचे किती सिमेट्री झाल्या मोजा बरं। आपण किती लाईन ओढल्या याच्यात? ही एक ओढली, ही एक ओढली आणि हे एक ओढली म्हणजे 3 सिमेट्री झाल्या याच्या। 3 सिमेट्री ॲक्सिस। आता ही तिसरी डायग्राम। तिसऱ्या डायग्राम मध्ये आपण इथनं मधनं रेष ओढली तर मग हे वेगळा येईल आणि हे वेगळा आकार येईल। मग आपण डायरेक्ट मधनं एकच रेष ओढू शकतो, त्यापेक्षा जास्त याची सिमेट्रीच होणार नाहीत। होतात का बरं? ह्याच्यापेक्षा जास्त होतात का? इथं मारलं तर हे वरचं वेगळं येईल, हे वरचं खालचं वेगळं। हे दोन्हीच भाग सेम टू सेम होते, याची फक्त 1 सिमेट्री तयार झाली। 1 सिमेट्री ॲक्सिस। आता ह्याचे आपण किती भाग करू शकतो? ह्याचे आपण मधनं एक आणू शकतो बरं का। हे 2 सेम टू सेम भाग झाले। आता इकडनं पण ह्याच्या मधनं पण आणू शकतो। हा भाग याला सेम आहे, हा भाग याला सेम आहे। अजून असं हाणलं तरी सेम टू सेम होते। आता फक्त हे भाग सेम आणि हे भाग सेम आहे असं जमणार नाही, इकडे पण हाणावं लागणार आहे आपल्याला। आता कसं हे 2 भाग सेम येते, हे 2 भाग सेम येते, हे 2 भाग सेम येते आणि हे 2 भाग सेम येतं। म्हणजे किती रेषा आणल्या आपण? 1 ही 2 ही 3 आणि 4 ह्याचे 4 सिमेट्री झाले। 4 सिमेट्री ॲक्सिस। फक्त तिसऱ्या भागाचे एकच सिमेट्री झाली, त्यामुळे हे तिसरा भाग हे आन्सर मध्ये घ्यायचं नाही। आन्सर फिगर 1, 2 and 4 have a more than
वन ॲक्सिस म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांचे काय झालेले सिमेट्री निघलेले आहेत. तर दुसरा आहे राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये इंग्लिश अल्फाबेट म्हणजे ABCD लिहा. ट्राय टू ड्रॉ देअर ॲक्सिस ऑफ अ सिमेट्री आणि त्याचे सिमेट्री काढा. विच वन्स हॅव अन ॲक्सिस ऑफ अ सिमेट्री, विच वन्स हॅव मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ अ सिमेट्री. आणि ABCD मध्ये सांगा की कुणाच्या एक सिमेट्री येतात म्हणजे कुणाचे एकच सारखे आकार बनतात, एकदाच सारखे आकार बनतात, कुणाचे एकापेक्षा जास्त वेळा सारखे आकार बनतात ते सांगा. आणि हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये ABCD काढायची मग ते क्लिअर करायचे कसं. आता हे ABCD काढायची आणि ते ABCD काढून तुम्ही तुमच्या मनाने सांगायचे काही ॲक्सिस बनतात की नाही बनत ते. आता मी ABCD काढून सांगणं काही जमणार नाही, ती किती मोठी ABCD काढावं लागेल. त्यापेक्षा एक ॲक्सिस आहे ना तुम्ही काढून बघा की एचा किती ॲक्सिस येतोय. आता हा A असा आकार असतो, आपण मधनच एक रेष काढू शकतो. इकडे एक सेम टू सेम भाग होईल आणि इकडे एक सेम टू सेम भाग. अजून कुठं रेष मारू शकतो का? सेम सेम आकार करायला नाही मारू शकत. वन ॲक्सिस सिमेट्री आणि हा असला प्रश्न आहे ना येत पण नाही परीक्षेत. एला एक सिमेट्री बनणार आहे, बीला पण एक सिमेट्री बनणार आहे, सीला पण एक सिमेट्री बनणार आहे. आता इथे छोटं छोटं करू. हे एला एक सिमेट्री बनणार आहे, बीला इथं मधून कट केल्यानंतर बनन, सीला पण मधून कट केल्यानंतर एकच सिमेट्री बनणार आहे, डीला इथून मधून कट केल्यानंतर सेम टू सेम दोन आकार, ईला हा सेम आकार आणि हा सेम आकार, केला हा सेम आकार खालचा आणि हा सेम आकार, यमला हा सेम आकार आणि हा सेम आकार, टीला ही मधूनच इकडं सेम हा सेम आणि हा सेम, यूला हा सेम आणि हा सेम, फीला एक हा सेम आणि हा सेम, डब्ल्यूला हा सेम आकार आणि हा सेम आकार, वायला इथून मधूनच रेष हा सेम आणि हा सेम आकार. म्हणजे ह्याच्यात एकदाच ॲक्सिस मारून एकदाच रेष मारू शकतो, एकापेक्षा जास्त वेळा रेष मारू शकत नाही. म्हणजे वन सिमेट्री ह्याचे आपण एकदाच दोन सेम टू सेम भाग करू शकतो. दोनच ह्याचे भाग होऊ शकतात, दोनपेक्षा जास्त भाग होऊ शकत नाहीत. दोन ॲक्सिस सिमेट्री म्हणजे काय? आता हा एच आहे ना, एचला आपण इथून मधून रेष मारली तर त्याचे किती भाग होतात? हा एक सेम टू सेम भाग होतो, हा एक होतो, हा एक होतो, हा एक होतो. म्हणजे आपण इथून मधनं एक पूर्ण मारू शकतो आणि वरनं एक मारू शकतो. म्हणजे याचे किती भाग होतात? 4 भाग तयार झाले का नाही. आता आयला आपण इथं मधनं कंप्लीट मारू शकतो, परत इथून एक मारू शकतो. ह्याचे झाले 4 म्हणजे 2 भाग, 2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. एक्स आहे, एक्सला तर काय आता ही यालाच मारायचे, इकडून एक मारू शकतो, इकडून एक मारू शकतो. झाले भाग. सोपे का नाही. आणि हे इन्फिनाइट नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे असा कोणता एक एक्स नंबर आहे ABCD मध्ये त्याला आपण किती सिमेट्री मारू शकतो. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत तुमच्या मॅडम पण विचारू शकतात किंवा कोणी पण विचारू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं. ओ असा एक ABCDतला असं एक अक्षर आहे, असा एक अल्फाबेट आहे, त्याची आपण किती पण सिमेट्री बनवू शकतो. म्हणजे आता समजा हा ओ आहे, त्याला इकडं मारले, इकडं मारले, इकडं मारले, इकडं मारले, इकडं मारले, किती का आपण रेषा मारू शकतो याला. त्याची सिमेट्री बनतच राहते. रिमेनिंग 10 अल्फाबेट्स हॅव नो ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे उरलेले जे ABCD मधले 10 अक्षर आहेत ना त्यांना एक पण सिमेट्री भाग तयार होत नाही. म्हणजे त्यांच्यात आपण सारखे भाग तयार करू शकत नाही. हे एक लक्षात ठेवायचं. इन्फिनाइट नंबर ऑफ ॲक्सिस म्हणजे किती पण आपण सिमेट्री तयार करू शकतो. अशी कोणता अल्फाबेट आहे तर तो आहे अल्फाबेट ओ. ओ हा असा एक अल्फाबेट आहे, त्याच्या आपण किती पण सिमेट्री तयार करू शकतो. क्वेश्चन 3 आहे यूज कलर अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप. म्हणजे याचं काय उत्तर नाही आहे, तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. कलर घ्यायचेत आणि थ्रेड घ्यायची म्हणजे पेन्सिल घ्यायची आणि कलर पेन्सिल घ्यायची आणि तुम्ही एक करायचं पेपर घ्यायचा, तर पेपर रंगवायचा. आता आपण करून बघूया. हा पेपर रंगवलेला आहे असं समजा आणि याचे असं काय करायचे. आता आपण याचे असं केलं, हे काय झाले 2 सिमेट्रिकल भाग झाले याचे.
आता याला परत आपण असं फोल्ड केलं, असं आणि असं टोक बरोबर मिळवायचे. याचे किती भाग झाले आता? हे 4 भाग झाले सेम टू सेम. हा एक भाग, हा एक 4 भाग झाले. परत आपण ह्याला असं फोल्ड करायचं, परत ह्याला आपण असं फोल्ड केलं तर ह्याचे सेम टू सेम भाग होतात. म्हणजे असंच खेळायचं, किती भाग होतात करायचं, शाळेत खेळत बसायचं. हा एक असाच प्रश्न होता, त्याचं हे उत्तर. आता 4था क्वेश्चन आहे, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज अ ट्री, लिव्स, बर्ड इन अ फ्लाइट पिक्चर्स ऑफ historical buildings etc. Find asymmetrical shapes among them and make a collection of them. म्हणजे काय तर तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या परिसरात, तिकडं इकडं झाडं, पानं, पक्षी, फ्लाईट म्हणजे काय एरोप्लेन, पिक्चर ऑफ अ हिस्टॉरिकल बिल्डिंग म्हणजे इतिहासातल्या बिल्डिंगा, यांचे काय करा, त्यांच्यात सारखे सारखे आकार कोणते दिसते ते बघा आणि तसले पिक्चर तुम्ही कलेक्ट करा आणि त्याला बघत बसायचं, कलेक्ट करायचं किंवा करायचंच नाही मग कलेक्ट. इथेच प्रॅक्टिस सेट संपलेला आहे.